असे म्हणजे मिसेसचा प्रॉब्लेम होता ॲक्चुअली ममता. तिचा पायाचा मणक्याचा एक प्रॉब्लेम येत होता तिला गेल्या 3-4 वर्षापूर्वीपासून तिचा तो प्रॉब्लेम होता. बरेच नॉर्मल ऑर्थोपेडिक्स वगैरे आम्ही दाखवली होती आणि 2-3 डॉक्टर्सनी आम्हाला सजेस्ट केली होती की तुम्हाला हा जो प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम तुम्हाला ऑपरेटच करावा लागेल. ऑपरेट केल्यानंतरच तुमचा पाय बरा होईल किंवा जी तुमची गादी किंवा मणक्याचा जो गॅप आहे, जी गादी सरकली आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला हे ऑपरेट करणं गरजेचं आहे. तर मग आमचं डिसिजन असं ठरलं होतं की बऱ्याचदा असा प्रॉब्लेम होता आणि 4-5 वर्षापासून तिला सारखा तो त्रास होत होता. तर मग आम्ही फायनल डिसिजनवरती पोहोचलो की ठीक आहे, आता डॉक्टर म्हणतायत तर आपण आपलं हे पुढचं ऑपरेटिंग करून टाकूया. पण मग आम्हाला संजीवनी क्लिनिकबद्दल जे आम्हाला एखादा रेफरन्स आमच्याच नातेवाईकांनी दिला की बुवा तुम्हाला ऑपरेट करायचंच आहे, पण मग ॲटलिस्ट तुम्ही एकदा डॉक्टर संजीवनीचे जे डॉक्टर आहेत मुंबई सर, त्यांचा एकदा तुम्ही रेफरन्स किंवा त्यांचा एकदा तुम्ही फॉलोअप घेऊन बघा. तर मग आम्ही आपल्या इथे आल्यानंतर मग आम्हाला आमची सरांनी सांगितलं की बुवा अशी ट्रीटमेंट तुम्हाला घ्यावी लागेल. 1 वर्षभरपर्यंत तुम्हाला हे पूर्ण कोर्स करावा लागेल. तर तुम्हाला 100% त्याचा रिझल्ट मिळेल. तर सुरुवातीला मला वाटलं की बा आता वर्षभर आणि आपण जसं नॉर्मल बोलतो की होमिओपॅथी म्हटलं की याच्यात खूप पेशन्स ठेवावे लागतात किंवा असं म्हणतात की बा खूप उशिरा याचा रिझल्ट मिळतो. तर मग म्हटलं आता आपल्याला ऑपरेट करण्यापलीकडे पर्याय नाहीये, त्यापेक्षा आपण हे करून बघूया. सुरुवातीचे 3-4 महिने मला वाटलं की काही फरक पडत नाहीये, पण मग नंतर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे व्यायाम किंवा बाकीच्या गोष्टी ज्या त्यांनी सांगितल्या त्या पद्धतीने ते माझी मिसेस करत गेली आणि तिला आता शेवटच्या स्टेजमध्ये म्हणजे आता जवळजवळ 10-11 महिने झाले ट्रीटमेंटचे, म्हणजे अजून 1-1.5 महिना उरलेला आहे. पण ती इतकी हॅपी आहे आणि तिला जवळ-जवळ मला वाटतं की 90 प्लस 90% हा तिला रिझल्ट आपल्या संजीवनीकडनं मिळालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही सुद्धा हॅपी आहोत की बुवा एवढ्या कमी एजमध्ये तिला तो मणक्याचा गॅप होता आणि ते ऑपरेट करून सक्सेस होतं की नाही होतं असं बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन असतं. पण मग ते न करता आम्हाला याचा रेफरन्स मिळाला आणि संजीवनीमध्ये आल्यानंतर आम्हाला आज जो आम्ही रिझल्ट बघतोय, तो खूप छान रिझल्ट आम्हाला मिळालेला आहे आणि आम्ही खूप हॅपी आहोत त्याच्याबद्दल. थँक यू. तर मी मनापासून धन्यवाद देईन संजीवनी क्लिनिक आणि सरांचं किंवा त्यांचे डॉक्टर्स जेवढे असतील त्यांचं की त्यांनी दर महिन्याला रेग्युलरली त्यांच्याकडनं आम्ही विसरलो तरी ते आम्हाला फॉलोअप देऊन बोलवायची किंवा आम्हाला प्रॉपरली त्यांनी सर्व गोष्टी दिल्या मेडिसिन दिल्या, त्याच्याबद्दल खूप खूप आभार. आणि असंच आम्हाला किंवा पुढचे जे काही त्यांचे चालू असलेले पेशंट्स असतील त्यांचेही लवकरात लवकर रिकव्हरी होईल आणि 100% होईल. धन्यवाद संजीवनी क्लिनिक. थँक्यू व्हेरी मच.